रेकॉर्ड मध्ये काय प्रश्न विचारायचा आहे ते तुमच्या मनामध्ये आता स्थिर असेल, तुमचा प्रश्न आज तयार असेल अशी मी आशा करते. आहे काय? आपल्याला आपला आकाशिक रेकॉर्ड पाहत असताना या जन्मामध्ये येणाऱ्या एखाद्या समस्येचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे उत्तर आपल्याला वेगवेगळ्या कलर्स फॉर्म मध्ये मिळेल, वेगवेगळ्या चिन्हांमध्ये मिळेल, वेगवेगळ्या पक्षी किंवा प्राण्यांच्या चित्रामध्ये किंवा आवाजामध्ये मिळेल, एखाद्या सुगंधामध्ये मिळेल, किंवा यासारखे अनेक इंट्युशन्स येतील, किंवा एखादा विचार मनामध्ये येऊन जाईल आणि त्या विचारांमधून आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. आपला प्रश्न हो किंवा नाही यामध्ये उत्तर देणारा असू नये, तर आपला प्रश्नातून प्रश्न तयार होईल आणि आपल्याला जी समस्या आहे त्याचं निराकरण या जन्मामध्ये व्यवस्थित करता येईल. अशा पद्धतीचा तो प्रश्न असेल. सखोल अभ्यास करून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळवता येईल असा तो प्रश्न असावा. मी आशा करते की प्रत्येकाने आपल्या जीवनाशी संबंधित कोणता तरी एक प्रश्न मनात ठेवलेला असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आज आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. नमस्कार आपल्या हृदयाजवळ ठेवा. डोळे सावकाश बंद करा. आपल्याला जन्म देणारे आपले माता पिता, आपले आई वडील यांना आज्ञाचक्रातून पाहण्याचा प्रयत्न करा. त्यांना नमस्कार करा. आपले सर्व देवदेवता श्री गणेश यांनाही आज्ञाचक्रातून पहा. त्यांना नमस्कार करण्याचा प्रयत्न. सर्व एंजल्स, सर्व रेकी मास्टर, सर्व रेकी ग्रँड मास्टर डॉक्टर मिकाऊ सुई यांना पण आपल्या आज्ञाचक्रातून पहा. त्यांना नमस्कार करा. आकाशिक रेकॉर्ड साठी आपल्याला मदत करणारे आपले पूर्वज तसेच आज एंजल मेट्रॉन यांनाही नमस्कार करा. आपण जो प्रश्न मनामध्ये तयार केलेला आहे, आपण ज्या प्रश्नासाठी आता आपल्या आकाशिक रेकॉर्ड पाहण्यासाठी उत्सुक आहोत, तो प्रश्न या सगळ्यांच्या पुढे मनात एकदाच मांडा. आपले बंद डोळे ठेवा. आपल्या मनामध्ये आपण जो प्रश्न घेतलेला आहे तो प्रश्न आपले आई वडील, आपले सर्व देवदेवता श्री गणेश, सर्व एंजल, सर्व रेकी ग्रँड मास्टर डॉक्टर मिकाऊ सुई, डॉक्टर तसेच आर्च एंजल मेट्रॉन या सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. या सगळ्यांना विनंती करा, मनापासून त्यांना आवाज द्या. त्यांना विनंती करा की आज मी माझे आकाशिक रेकॉर्ड पाहण्यासाठी ही ध्यान साधना करत आहे. मला माझे आकाशिक रेकॉर्ड मी जे पाहणार आहे त्याची स्पष्टता कळू दे. ते माझ्यासाठी क्लिअर असू दे. मी माझ्या सर्व गुरूंना, आर्च एंजल मेट्रॉन यांना, माझ्या आई वडिलांना विनंती करते की माझ्या समोर जे आज उपस्थित आहेत, जे त्यांच्या जीवनातील कोणती तरी एक समस्या घेऊन खूप आशेने हे आकाशिक रेकॉर्ड पाहण्यासाठी आलेले आहेत, त्यांना त्यांचे आकाशिक रेकॉर्ड पाहण्यासाठी आणि मला ही ध्यान साधना करून घेण्यासाठी आशीर्वाद द्या. मला मदत करा. तुम्ही सर्वांनीही आपल्या आपल्या कुलदेवताला, कुलदेवीला, आपल्या आई वडिलांना, आपल्या एंजल्सना प्रार्थना करा. त्यांना सांगा की माझ्या जीवनामध्ये भेडसावणारी ही समस्या आहे आणि या समस्येसाठी मला योग्य दिशा हवी आहे, योग्य मार्गदर्शन हवं आहे. त्यासाठी मी ही ध्यान साधना पुढील काही मिनिटे करणार आहे. या ध्यान साधनेमध्ये तुम्ही मला मदत करा. मला संरक्षण प्रदान करा. माझ्यासोबत तुम्ही राहा. मला योग्य दिशेने तिथपर्यंत जाण्यासाठी सहाय्य करा. सावकाश आपले हात आज्ञाचक्राकडे घेऊन यायचे. नमस्कार करायचा. दोन्ही सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात आपले ची-बॉल सारखे बनवायचे. दोन्ही हात एकमेकांवर घर्षण करून ची-बॉल सारखे दोन्ही हात तयार करायचे.
आपले डोळे सावकाश बंद करायचे आहे. आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचे आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा, हळूवार श्वास सोडा. 2 ते 3 श्वास दीर्घ घ्या, श्वासाला रोखा, हळूवार सोडा. त्या दरम्यान आपल्या या ची बॉलमध्ये आपल्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होणारी वैश्विक शक्ती पाहण्याचा प्रयत्न करा. आपल्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होणारी ही वैश्विक शक्ती पाहण्याचा प्रयत्न करा. या ची बॉलमध्ये आपण स्वतःला सोनेरी रंगाच्या प्रकाशामध्ये पाहणार आहोत. या ची बॉलमध्ये मी माझ्यासहित इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना सोनेरी रंगाच्या पिरॅमिडमध्ये पाहत आहे. हा सोनेरी रंगाचा पिरॅमिड आपल्या सर्वांना संरक्षण प्रदान करत आहे. आपले डोळे शांत आहेत, बंद आहेत. आपला श्वास शांत गतीने होत आहे. आपण गोल्डन रंगाच्या पिरॅमिडमध्ये सुखरूप आहोत. आता हळूवार आपले दोन्ही हात आपल्या सहस्रार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या आणि आपल्या हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने ठेवून आपल्या मांडीवरती आपले दोन्ही हात ठेवा. आपले दोन्ही हात सहस्रार चक्रापासून मूलाधार पर्यंत घेऊन येण्याचा एकच हेतू आहे की आपण या वैश्विक शक्तीने स्वतःला सुरक्षा कवच प्रदान केलेले आहे. आपले दोन्ही हात आपल्या मांड्यांवर आपण ठेवलेले आहे. ही ध्यान साधना आपण झोपून किंवा मांडी घालून बसूनही करू शकतो. तुम्ही कसेही बसलात तरीही चालेल, पण तुमचे दोन्ही हात, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने आहेत ना, याकडे लक्ष द्या. आपण या पिरॅमिडमध्ये, आपण या गोल्डन रंगाच्या पिरॅमिडमध्ये सुरक्षित आहोत. आजचे आपले ध्यान हे आकाशिक रेकॉर्ड्स पाहण्यासाठी आहे. आपण आपल्या आज्ञाचक्रातून आपले माता पिता, आपले सर्व गुरुजन, सर्व एंजल्स, सर्व रेकी ग्रँड मास्टर्स यांना आपल्या सोबत घेतलेले आहे. त्यांची ऊर्जा आपल्या सोबत आहे आणि आपल्या स्वतःवर आणि आपल्या सोबत असणाऱ्या या सगळ्या ऊर्जांवर खूप विश्वास आहे. आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे. आपल्याला खूप आशा आहे की आपण आपले आकाशिक रेकॉर्ड पाहण्यासाठी उत्सुक आहोत आणि आपण जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळणार आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि हळूवार श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि हळूवार श्वास सोडा. कल्पना करा की ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. ब्रह्मांडामधून जांभळ्या रंगाचा प्रकाश आपल्या सहस्रार चक्रामधून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. ब्रह्मांडीय जांभळ्या रंगाचा प्रकाश सहस्रार चक्रामधून प्रवेश करून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. हा जांभळ्या रंगाचा प्रकाश सहस्रार चक्र आणि त्याच्याशी संबंधित सर्व अवयव यामध्ये असणारे नकारार्थी विचार, नकारार्थी भावना, नकारार्थी ऊर्जा नष्ट करत आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा खूप शक्तिशाली आहे. हा जांभळ्या रंगाचा प्रकाश खूप शक्तिशाली आहे. आपल्या सहस्रार चक्रामध्ये ज्या वाईट शक्ती आहेत, जे वाईट विचार आहेत, जे नकारार्थी विचार आहेत, ते सर्व या सकारात्मक ऊर्जेने नष्ट होत आहेत आणि ती जागा सकारात्मक ऊर्जेने घेतली जात आहे, भरली जातात. आपले सहस्रार चक्र ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत संपूर्णपणे कनेक्ट झालेले आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रामधून आपल्या आज्ञा चक्राकडे प्रवाहित होत आहे. हा जांभळ्या रंगाचा प्रकाश सहस्रार चक्रामधून आपल्या 2 भुवयांच्या मध्ये स्थिर असलेले आज्ञाचक्र इथे जाऊन पोहोचलेला आहे. हा जांभळ्या रंगाचा प्रकाश आज्ञाचक्र
त्याच्याशी संबंधित सर्व अवयव, त्यामध्ये असणारे दुखणे, त्यामध्ये असणाऱ्या व्याधी, त्यामध्ये असणारी वाढीव उष्णता किंवा वाढीव थंडी नष्ट करत आहे. आपले आज्ञाचक्र बॅलन्स करत आहे. हळूहळू हा जांभळ्या रंगाचा प्रकाश आपल्या विशुद्ध चक्राकडे येत आहे. हळूहळू हा जांभळ्या रंगाचा प्रकाश आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट करून विशुद्ध चक्राकडे येत आहे. आपल्या विशुद्ध चक्रामध्ये असणारे नकारार्थी द्रव, नकारार्थी विचार, नकारार्थी शब्द हे या जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने नष्ट होत आहे. ती पोकळी सकारात्मक ऊर्जेने, सकारात्मक शक्तीने भरून निघत आहे. कल्पना करा, आपले विशुद्ध चक्र सकारात्मक ऊर्जेने भरपूर आहे. हा जांभळ्या रंगाचा प्रकाश विशुद्ध चक्रामधून अनाहत चक्राकडे प्रवाहित होत आहे. आपले अनाहत चक्र म्हणजे आपल्या छातीचा भाग, आपले हृदय, तिथे असणाऱ्या वेगवेगळ्या नकारार्थी ऊर्जा नष्ट करून आपल्या हृदयाशी संबंधित सर्व अवयव या जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने ऍक्टिव्हेट होत आहे. आपले हृदय शक्तिशाली होत आहे, प्रेमाने भरपूर होत आहे. हा जांभळ्या रंगाचा प्रकाश हळूहळू हृदयाखाली मणिपूर चक्र आहे तिथे पोहोचलेला आहे. मणिपूर चक्र आकाशिक रेकॉर्डच्या ध्यान साधनेसाठी एम्प्टी असणे आवश्यक आहे, रिकामे असणे आवश्यक आहे. त्यामुळे मणिपूर चक्राशी संबंधित आपण जे अन्न ग्रहण केले आहे, जे पाणी पिले आहे, आज दिवसभरामध्ये आपण जे काही खाल्लेले आहे त्याचे विघटन व्यवस्थित झालेले आहे. मणिपूर चक्र आपल्याला ज्या प्रमाणामध्ये रिकामे हवे आहे त्या प्रमाणामध्ये रिकामे करून देण्याची ताकद या जांभळ्या रंगाच्या प्रकाशामध्ये आहे. आपले मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट झालेले आहे. या मणिपूर चक्रातून हा जांभळ्या रंगाचा प्रकाश स्वाधिष्ठान चक्राकडे प्रवाहित होता. आपण दिवसभरामध्ये जे काही पाणी पिलेलो आहोत, जे काही ग्रहण केलेले आहे ते स्वाधिष्ठान चक्रामध्ये योग्य प्रमाणामध्ये आहे. अनावश्यक ऊर्जा ह्या निघून गेलेल्या आहेत. स्वाधिष्ठान चक्रामध्ये हा जांभळ्या रंगाचा प्रकाश शक्ती प्रदान करत आहे. हळूहळू हा जांभळ्या रंगाचा प्रकाश आपल्या मूलाधार चक्राकडे गेलेला आहे. मूलाधार चक्र आणि त्या चक्राशी संबंधित सर्व अवयवांमध्ये हा जांभळ्या रंगाचा प्रकाश ब्रह्मांडीय ऊर्जा प्रदान करत आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा सहस्रार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत गोलाकाररित्या फिरत आहे. कल्पना करा, कल्पनेतून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये सहस्रार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत ही ब्रह्मांडीय ऊर्जा जांभळ्या रंगाच्या प्रकाशामध्ये फिरताना पाहायची आहे. या दरम्यान आपला श्वास शांत झालेला आहे. आपण एकदम रिलॅक्स झालेलो आहोत. आपल्या शरीरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा या जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने नष्ट केलेली आहे आणि ती जागा जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने सकारात्मक ऊर्जेने घेतलेली आहे. आपण एकदम शांत, रिलॅक्स आहोत. शांत आणि रिलॅक्स आहोत. आपले मूलाधार चक्र हे लाल रंगाचा प्रकाश घेऊन पृथ्वी तत्वातून या धरणी मातेकडून ग्राउंडिंगची क्रिया करून घेत आहे. आपले संपूर्ण शरीर या पृथ्वी तत्वाकडून आपल्या संपूर्ण शरीराचे ग्राउंडिंग होत आहे. आपल्या शरीरामध्ये अजूनही कुठे काही निगेटिव्ह एनर्जी असेल, निगेटिव्ह ऊर्जा असेल तर ही पृथ्वी खेचून घेत आहे. हे पृथ्वी तत्व आपल्या संपूर्ण शरीरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती खेचून घेत आहे आणि आपल्या शरीराचे ग्राउंडिंग करत आहे.
हा लाल रंगाचा प्रकाश मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. आता आपण पाहत आहोत आपल्या संपूर्ण शरीरामध्ये एक बिंदूही असा नाही की जिथे आपल्याला नकारार्थी ऊर्जा दिसेल. आपले संपूर्ण शरीर या लाल आणि जांभळ्या रंगाच्या प्रकाशामध्ये सकारात्मक ऊर्जेने ब्रह्मांडीय शक्तीसोबत कनेक्ट झालेले आहे. त्यामुळे आपल्याला खूप हलकेपणा आलेला आहे. हा हलकेपणा आपले मन एकदम आनंदी ठेवत आहे. आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. आपला श्वास शांत आणि स्थिर आहे. हळूहळू आपल्याला आपला श्वास आपल्या बेंबीपर्यंत घेऊन यायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. हा श्वास आपल्या बेंबीपर्यंत आणा आणि हळूवार हा श्वास सोडा. आपल्या बेंबीशी संबंधित आहे प्राणचक्र आणि हारा चक्र. प्राणचक्र आणि हारा चक्र हे आपल्याला जगण्यासाठी शक्ती प्रदान करत असतात. दीर्घ श्वास घ्या. हा श्वास आपल्या बेंबीपर्यंत आणा, रोखा आणि सावकाश श्वास सोडा. अशीच कृती पुढे 3 ते 5 वेळा करा आणि मनामध्ये कल्पना करा की माझे प्राणचक्र आणि माझे हारा चक्र ऍक्टिव्हेट होत आहे. दीर्घ श्वास घ्या. श्वासाला रोखा. हळूवार श्वास सोडा. श्वास घेताना आणि सोडताना कल्पना करा की माझे प्राणचक्र आणि माझे हारा चक्र ऍक्टिव्हेट होत आहे. माझे प्राणचक्र आणि माझे हारा चक्र ऍक्टिव्हेट होत आहे. माझे प्राणचक्र आणि माझे हारा चक्र ऍक्टिव्हेट होत आहे. या प्राणचक्राद्वारे किंवा या हारा चक्राद्वारे आपल्याला एक ऊर्जा मिळत आहे. हे प्राणचक्र आणि हारा चक्र आपल्या चेतनेशी संबंधित आहे. आपण रोजच्या ध्यान साधनेमध्ये ही चेतना आज्ञाचक्रामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. ही चेतना ज्योती स्वरूप आहे. ही ज्योती स्वरूप चेतना आपल्या बेंबीपासून आज्ञाचक्रापर्यंत सहस्रार चक्रापर्यंत जाताना पाहायची आहे. हा ज्योती स्वरूप पिवळ्या रंगाचा प्रकाश प्राणचक्रामधून मणिपूर चक्रामधून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होताना पाहायचा. हा ज्योती स्वरूप पिवळ्या रंगाचा प्रकाश आपले संपूर्ण शरीर तेजोमय करत आहे. आपले संपूर्ण शरीराबाहेरची सातरी चक्र, सातरी वलय, ज्याला आपण आभा मंडल म्हणतो, तेही या ज्योती स्वरूप चेतनेने तेजोमय होत आहे. त्याचे तेज वाढत आहे. बंद डोळ्यांमधून आपण ही ज्योत पाहायची आहे. आपले संपूर्ण शरीर सातरी चक्र, शरीराबाहेरची सातरी चक्र इंद्रधनुष्याच्या रंगामध्ये तेजोमय झालेली पाहायची आहे. आता हा प्रकाश किंवा आता ही ज्योत आपल्या नाभीमधून आपल्या आज्ञाचक्रामध्ये प्रवाहित होत आहे. काही सेकंदातच ही ज्योत नाभीमधून आज्ञाचक्रामध्ये प्रवाहित झालेली पाहायची आहे. आज्ञाचक्रामध्ये असणारे आपले सर्व गुरु यांना आपण वंदन करायचे आहे. आपल्या माता पित्यांना आपण नमस्कार करायचा आहे. आर्चएंजल मेट्रॉट्रॉन यांना आपण नमस्कार करायचा आहे. आपले शरीर, मन, बुद्धी, विचार शांत झालेले आहे. आपली ही ज्योत आपल्या शरीरासहित शरीराबाहेरचे आभामंडळ तेजस्वी बनवत आहे. आता आपल्याला आपल्या आज्ञाचक्रामध्ये असणारे आपले गुरु, आपले माता पिता, आपले पूर्वज सगळे आपल्याला दिसत आहेत. आपण त्यांना नमस्कार करत आहोत. आपण त्यांना विनंती करायची आहे की मला माझे आकाशिक रेकॉर्ड पाहण्यासाठी मी ही तयारी केलेली आहे. मी माझ्या गुरूंना विनंती करते की मी माझ्या सहित
या स्क्रीनवर असणाऱ्या सर्वांना त्यांचे आकाशिक रेकॉर्ड पाहण्यासाठी शक्ती मिळावी यासाठी आपले आशीर्वाद घेऊ इच्छिते. मला आशीर्वाद द्या. आपण आपल्या सर्व एंजल्सना, सर्व गुरूंना, आपल्या माता पित्यांना, आपल्या पूर्वजांना मनामध्येच नमस्कार करायचा आहे. त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे. त्यांना आपल्या सोबत घ्यायचे आहे. आता हळूहळू आपली चेतना या शरीरामधून बाहेर पडत आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारे घाबरण्याची काहीच गरज नाही, कारण आपण सुरक्षित आहोत. आपल्यासोबत सर्व एंजल्स आहेत, सर्व देवदेवता आहेत आणि त्यांच्या सोबत आपण पुढचे मार्गक्रमण करणार आहोत. आपली चेतना काही सेकंदामध्ये आपल्या शरीरामधून बाहेर येऊन उंच उंच जाण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या चेतनेने आकाशाकडे वाटचाल केलेली आहे. आपली चेतना ही ज्योती स्वरूप आहे. या ज्योती स्वरूप चेतनेला बंद डोळ्यातून पाहण्याचा प्रयत्न करा. तिने ही वाटचाल केलेली आहे, ती पाहण्याचा प्रयत्न करा. ही आपली चेतना आपल्यासाठी, आपले आकाशिक रेकॉर्ड पाहण्यासाठी ब्रह्मांडामध्ये, आकाशामध्ये भ्रमण करत आहे. आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही, कारण आपल्या चारही बाजूला आपले देवदैवत आहेत. त्यांच्या सोबत आपण अंतरिक्षमध्ये वाटचाल करत आहोत, मार्गक्रमण करत आहोत. आता आपण आकाशामध्ये पोहोचलेलो आहोत. आकाशातून आपण पृथ्वी ग्रह पाहत आहोत. तो आपल्याला खूप छोटा दिसत आहे, खूप लहान दिसत आहे. आकाशामध्ये आपल्याला अनेक देवदेवता दिसत आहेत, अनेक एंजल्स दिसत आहेत. या एंजल्सना आपण देवदूत असेही संबोधतो. हे देवदूत आपल्याला आपल्या उंचीचे किंवा 30-35 फूट उंचापर्यंत दिसत आहेत आणि आपले इष्टदैवत, आपले सर्व दैवत आपल्याला दिसत आहे. आपल्या स्वागतासाठी ते खूप तयार आहेत. आपणही खूप आनंदी आहोत की आपण आपल्या इष्टदेवाला, इष्टदेवतेला आपल्या समोर पाहत आहोत. आज्ञाचक्रातून त्यांना पाहण्याचा प्रयत्न करा, त्यांना नमस्कार करा. त्यांना माहित आहे की आपण आपले आकाशिक रेकॉर्ड पाहण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत, पण तरीही आपणही त्यांना सांगूया. मनामध्येच या सर्व देवदेवतांना, एंजल्सना सांगा की मला माझे आकाशिक रेकॉर्ड पाहायचे आहे. त्यासाठी माझी ही वाटचाल सुरू आहे. तुम्ही मला मार्गदर्शन करा. मला माझे आकाशिक रेकॉर्ड पाहायचे आहे, त्यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन करा. मला माझे आकाशिक रेकॉर्ड पाहायचे आहे, त्यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन करा. आता कल्पनेतूनच आपले इष्टदेव आपल्याला काही अंतर पुढे घेऊन चाललेले आहेत. आकाशामध्येही सोनेरी रंगाचा प्रकाश दिसत आहे. अनेक फुलांचा वास आपल्याला येत आहे. आकाशामध्ये आपल्याला हिरवळही दिसत आहे. वातावरण एकदम पवित्र मंदिरासारखे आहे आणि आपल्याला आपले इष्टदैवत पुढे वाटचाल कशी करायची याचे मार्गदर्शन करत आहे. आपण त्यांच्या सोबत पुढे पुढे जात आहोत. आता खाली उतरण्यासाठी 5 पायऱ्या आहेत. आपण या पायऱ्या सावकाश उतरत आहोत. आपल्या चारही बाजूने आपले एंजल्स, आपले देव, इष्टदेव, आपले माता पिता यांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहे. आपण शांतपणे श्वास घ्यायचा आहे. आपली चेतना या 5ही पायऱ्या उतरत आहे. 5, 4, 3, 2, 1. शेवटच्या पायरीनंतर संपूर्ण सोनेरी प्रकाश आपल्याला दिसत आहे. हा सोनेरी प्रकाश पाहताना आपली चेतना पुढे पुढे मार्गक्रमण करत आहे. पुढे एक उंच बिल्डिंग दिसत आहे. त्या उंच बिल्डिंग कडे आपली जाण्याची तीव्र इच्छा आहे. काही सेकंदातच या उंच बिल्डिंग जवळ आपली चेतना या सर्व देवदेवतांसोबत, या सर्व एंजल्स सोबत त्या बिल्डिंग जवळ पोहोचलेली आहे.
ही बिल्डिंग ही सोनेरी रंगाची आहे. या बिल्डिंगला अनेक मजले आहेत. सोनेरी रंगाची बिल्डिंग, अनेक मजले असलेली ही बिल्डिंग खूप शक्तिशाली आहे. तिथे अनेक फुलांचा छान वास येत आहे. तिथे अगरबत्तीचाही वास येत आहे. तिकडे खूप छान सुगंध येत आहे. हा सुगंध घेण्याचा प्रयत्न करा. आता आपली चेतना या बिल्डिंगच्या समोर येऊन उभी आहे. बिल्डिंगच्या समोर पाहतो तर काय, दोन्ही बाजूला 2 एंजल्स किंवा 2 देवदूत उभे आहेत. या 2 देवदूतांपैकी एक चित्रगुप्त आहे आणि एक आपले पूर्वज आहे. दोन्ही हात जोडून आपण या चित्रगुप्तांना आणि आपल्या पूर्वजांना नमस्कार करू. त्यांचे आशीर्वाद आपण मागूया. त्यांना सांगूया की मी माझे आकाशिक रेकॉर्ड पाहण्यासाठी इथपर्यंत आलेली आहे. तुम्ही मला मार्गदर्शन करा. या चित्रगुप्तांना आणि या पूर्वजांना माहिती आहे की आपण इथपर्यंत कशासाठी आलेलो आहोत. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पहा. हे त्या बिल्डिंगचा दरवाजा उघडत आहे. हा सोनेरी दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये भव्य दिव्य हॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. हा भव्य दिव्य हॉल, आपण असं सोनेरी रंगाचा हॉल या आधी कधीच पाहिलेला नाही. त्या हॉलमध्ये आपल्याला एक मोठा टेबल दिसत आहे. तो टेबलही सोनेरीच रंगाचा आहे. या सोनेरी रंगाच्या टेबलवर एक मोठी वही आहे आणि त्या वहीमध्ये आपल्याला अनेक पानं दिसत आहेत. ही वही सोनेरी रंगाची आहे. खूप आपल्याला प्रभावित करणारी आहे. त्या वहीकडे आपण पाहत आहोत तर आश्चर्य, आपल्याला आपले नाव, पहिले नाव आणि आपली जन्मतारीख दिसत आहे. ती पाहण्याचा प्रयत्न करा. आपले पहिले नाव, जसे माझे नाव माधुरी आणि माझी जन्मतारीख, त्या वहीमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. त्या वहीच्या कव्हरवर आपल्याला आपले नाव आणि आपली जन्मतारीख दिसत आहे. ती दिसत नसेल तर आपली चेतना या संपूर्ण बिल्डिंग मध्ये आपले नाव असलेली वही शोधत आहे. ही वही शोधताना आपल्याला खूप अवघड जाणार आहे, कारण ही वही अनेक मजल्यांची आहे. प्रत्येक मजल्यावर अनेक रेकॉर्ड्स ठेवलेले आहेत. चला तर मग आपण आपल्या आर्चएंजल मेट्रॉट्रॉन यांना मदत मागूया. आर्चएंजल मेट्रॉट्रॉन यांना मदत मागणे खूप सोपे आहे. आर्चएंजल मेट्रॉट्रॉन यांना या चेतनेतूनच पाहण्याचा प्रयत्न करा. या दिव्य ज्योतीतून आर्चएंजल मेट्रॉट्रॉन यांना ज्योती स्वरूप पाहण्याचा प्रयत्न करा. त्यांना मदत मागा की हे आर्चएंजल मेट्रॉट्रॉन, मला तुमचे सुरक्षा कवच प्रदान करा. मला माझे आकाशिक रेकॉर्ड पाहण्यासाठी सहाय्य करा. माझ्यासोबत माझी वही शोधण्यासाठी मला मदत करा. आता ही आपली चेतना या अनेक मजल्यांच्या बिल्डिंग मध्ये आर्चएंजल मेट्रॉट्रॉन सोबत फिरत आहे. ती गोलाकार फिरत आहे. प्रत्येक रॅकेट मध्ये आपली वही शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आता पुन्हा एकदा एका रॅकेट मध्ये आपल्याला आपली वही दिसली आहे. ती वही पाहण्याचा प्रयत्न करा. त्या वहीवर आपले नाव दिसले आहे. आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे. आर्चएंजल मेट्रॉट्रॉनचे मनापासून आभार माना की मला माझी वही, माझे नाव असलेली, माझी जन्मतारीख असलेली वही तुमच्या सहकार्याने मिळालेली आहे. मी तुमचे मनापासून आभार मानतो. आर्चएंजल मेट्रॉट्रॉनचे मनापासून आभार माना. आपण आपले आकाशिक रेकॉर्ड्स पाहायला आलेलो आहोत. आपली चेतना खूप आनंदी झालेली आहे. आपली चेतना एक्सपांड झालेली पहा, वाढलेली पहा. आपली ही ज्योतीचा आकार वाढलेला पहा. आता हळूवार त्या वहीचे पान आपण खोलत आहोत. त्या वहीचे पान खोलल्यानंतर आपण पुढचेही पान खोलत आहोत.
3 नंबर पानावर आपल्याला आपल्या मनात जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे, पाहायचे आहे. तुम्हाला काही दिसतंय का ते पाहण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुम्हाला लाल किंवा गुलाबी रंगाच्या डॉट्स दिसतील, कदाचित तुम्हाला काळ्या रंगाच्या डॉट्स दिसतील, कदाचित तुम्हाला एक सरळ त्रिकोण आणि एक उलटा त्रिकोण दिसेल, कदाचित एखादा पक्षी दिसेल, एखादा प्राणी दिसेल, आपली देवदेवता दिसेल, काहीतरी दिसेल. काहीच दिसत नसेल तर शांतपणे आपल्या प्रश्नाचे चिंतन करा. तुमच्या मनामध्ये आता एखादा विचार येऊन जाईल. त्या प्रश्नामधून तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा असेल, प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर ठीक, उत्तर मिळालं नसेल तर प्रश्नातून जो प्रश्न तयार झाला आहे त्याचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करा. आर्चएंजल मेट्रॉन आपले सर्व पूर्वज, आपले गुरुजन आपल्या सोबत आहेत. आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही. आपण जो प्रश्न घेऊन आलेलो आहोत त्या प्रश्नाचे उत्तर काहीतरी सिम्बॉल्स मध्ये आपल्याला मिळत आहे. ते उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. मनातच ते उत्तर 2-3 वेळा बोला, म्हणजे आपल्याला ते उत्तर आपण जेव्हा या ध्यान साधनेतून बाहेर येऊ तेव्हाही ते लक्षात राहील. आर्चएंजल मेट्रॉन आणि आपले पूर्वज, आपले चित्रगुप्त आपल्याकडे स्मित हास्य देऊन पाहत आहेत. आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहे. पण आपला मानवी स्वभाव आपल्याला आणखी काहीतरी प्रश्न पडणार आणि आपण दुसरा प्रश्न विचारणार. पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल तर पुढचा प्रश्न विचारायला घ्या, त्याचे उत्तर पाहण्याचा प्रयत्न करा. शांतपणे आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर या वहीमध्ये पाहायचे आहे. ही वही सोनेरी रंगाची आहे. हा संपूर्ण हॉल सोनेरी आहे. आपल्याला सुरक्षा कवच सर्व देवदेवता, एंजल्स, आर्चएंजल मेट्रॉन आणि आपले पूर्वज यांच्याकडून मिळत आहे. ते आपल्या सोबत आहे. आपण आपल्या जीवनात भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे या वहीमध्ये पाहत आहोत. आपल्याला उत्तर मिळाले की आपली ज्योत वाढत आहे, खुश होत आहे. ते उत्तर 2-3 वेळा बोलत आहे, कारण ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या 2 ते 3 प्रश्नांची उत्तरे घेतलेली आहेत. आता आपण या चित्रगुप्तांचे आणि या पूर्वजांचे आभार मानूया, त्यांना नमस्कार करूया. आपल्यासोबत आपले सर्व देवदेवता, आपले आई वडील यांचे आशीर्वाद घेऊन आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आता आपण चित्रगुप्तांच्या आणि आपल्या एंजल्सच्या परवानगीने हा हॉल सोडत आहोत. या हॉलचेही आपण आभार मानूया. ही वही आपण आज्ञाचक्रामध्ये लावून त्या वहीचे आपण आभार मानू. आपली चेतना या हॉलमधून बाहेर येण्यासाठी या सर्व देवदेवता गुरुसोबत तयार आहे, खूप खुश आहेत, आनंदी आहेत. आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. एखादा प्रश्न असाही असेल की ज्याचं उत्तर मिळालं नाही किंवा समजत नाही, हरकत नाही, आपण ते मनात ठेवूया. आपण त्यावर नंतर चिंतन करू. आता आपली चेतना या 5 पायऱ्या चढत आहे. या सोनेरी पायऱ्या चढत आहे. या 5ही पायऱ्या चढून झाल्यानंतर आपली चेतना देवलोकामधून अंतराळामध्ये आकाशाकडे वाटचाल करत आहे. आपल्यासोबत आपले सर्व देवदेवत, आपले एंजल्स आहेत. ही वाटचाल करत अंतरिक्षमधून, आकाशामधून ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपली चेतना आपण आता जिथे बसलेलो आहोत तिथे सहस्रार चक्रामधून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आपली चेतना आपल्या सहस्रार चक्रामधून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत या आज्ञाचक्रामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करू. आपली चेतना संपूर्ण शरीरामध्ये स्थिर झालेली आहे. आता आपल्या चेतनेचा संबंध या पृथ्वीवरील आपल्याशी आहे.
आपण आपले आकाशिक रेकॉर्ड पाहून काही सेकंदामध्ये आकाशामधून या पृथ्वीकडे असणाऱ्या आपल्या घरामध्ये आपण जिथे बसलेलो आहोत तिथे वाटचाल केलेली आहे. सहस्रार चक्रामधून ही चेतना संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होते. हळूवार आपल्या पायाची बोटे हलवण्याचा प्रयत्न करा. हळूवार आपले दोन्ही हातांची बोटे हलवण्याचा प्रयत्न करा. आपली चेतना आपल्या शरीरामध्ये स्थिर झालेली आहे. आपल्याला आकाशिक रेकॉर्ड मधून आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहे. आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. अजूनही आपले डोळे बंदच आहेत. या बंद डोळ्यातून आपण हा गोल्डन रंगाचा पिरॅमिड जो तयार केलेला आहे तो पाहत आहोत. आपल्या हातांमधून ज्या वैश्विक शक्तीने आपण आपले आभामंडळ सुरक्षित केलेले होते ते पाहत आहोत. आपण सुरक्षित आहोत. आपण तेजस्वी आहोत. आपण आनंदी आहोत. दोन्ही हातांचे एकमेकांवर घर्षण करायचे आहे आणि सावकाश आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन यायचे आहे. कोणतीही घाई न करता सावकाश आपले डोळे उघडायचे आहे आणि स्वतःला नमस्कार करायचा. सगळ्यांनी थोडंसं पाणी पिऊन घ्या. थोडंसं पाणी प्या, त्यानंतर आपण बोलूया.